आरक्षण बचाव यात्रा ही महाराष्ट्राच्या आधी जिल्हे फिरत आपल्या जिल्ह्यामध्ये आली. एक अतिशय आनंदाची गोष्ट बातमी म्हणून की ओबीसी मध्ये राजकीय जागृती आली. ही आनंदाची बाब. जोपर्यंत राजकीय जागृती येत नव्हती तोपर्यंत चिंता होती की जरांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं, तिला ओबीसीत विरोध करायला आला नाही तर उद्याला कोणीच विरोध करणार नाही अशी आज ओबीसी जागा झाला स्वतःच्या अधिकारासाठी लढतोय. स्वतः मास्क म्हणून लढतो. याच्या पुढची जबाबदारी आहे की ओबीसीचे नेते निर्माण करणं ही गरज आहे. नेते निर्माण करणं गरजेचं आहे आणि ती स्वतंत्र नेतृत्व निर्माण करणं गरजेचं आहे. या पोस्टरवरती जी काही चित्र आहेत, फोटोज आहेत, त्याच्यापैकी एकच व्यक्ती मी असं म्हणेन की त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करू शकत. तो त्यांच्या पक्षावरती नियंत्रण करू शकत होता आणि त्याचं नाव आहे गोपीनाथ मुंडे. मनोहर जोशी मुख्यमंत्री होते. फोन आला संध्याकाळचा कसं भेटता येईल काय दुसऱ्या दिवशी भेटलो तर मी राजीनामा देतो. ओबीसीचं महामंडळ स्थापन करायचं होतं. मुख्यमंत्री विरोध केला. म्हटलं तुमच्या पक्षात बोलणी झाली का? म्हणजे माझा पक्ष म्हणजे मीच पक्ष. गोपीनाथची स्टाईल होती. म्हटलं गोपीनाथ सभेमध्ये भाषण करणारे वेगळा आणि चर्चा करण्यामध्ये होते. मी काय बोलतो म्हटलं पहिल्यांदा पक्षात बोलतो. कधी पक्षात बोललोय आणि शेवटी त्यांच्या पक्षाने त्यांना मान्यता दिली. तुम्ही ती करा. ही बातमी जशी पसरली तशी मनोहर जोशी त्यांना बोलून दिसली. फाईल साईन केली आणि म्हटलं गोपीनाथची ही फाईल आहे याची आनंद. समाज की सत्ता, समाज की सत्ता हे ठरवण्याची ताकद गोपीनाथ मुंडेंमध्ये होती. आता तसं प्रकार कोणी राहिलेलं नाही आणि मग या निवडणुकीमध्ये तो आपल्याला ते नेतृत्व आपल्याला निर्माण करावं लागेल. हे लक्षात
मला माहिती आहे छगन भुजबळ आहेत, पंकजा मुंडे आहेत, त्याच्याच बरोबर असं धनंजय मुंडे आहेत, त्याच्यानंतर कोल्हे आहेत, अशी अजून 5-6 नावं घेऊ शकतो. जी ताकद मुंडेंमध्ये समाज की पक्ष दुर्दैवाने इथे जरा कमी दिसते. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे आमदार आपण निवडून आणले तर त्यामधनं ओबीसीची लिडरशिप उभी राहील आणि ती लिडरशिप उभी राहणार हे महत्वाचं आहे. वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली की न्याय हा सगळ्यांचा आणि म्हणून अगोदरपासून भूमिका घेतली की ओबीसीचं ताक वेगळं आणि मराठा समाजाचं ताक वेगळं. आज जसं भांडण होते की एकत्र केलं तर अजून भांडण होतं, साध्य काहीच होणार नाही आणि तो त्याला मान्यता केला. आजही मी असं गरीब मराठा आहे त्या गरीब मराठाला सांगत असतो की तुमचं खरं भांडण कोणाचे पहिल्यांदा बघा. तुमचं खरंच भांडण ओबीसीच आहे का? मग ते जिल्हा परिषदेमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का? नगरपालिकेमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का? बाजार समितीमध्ये तुमचं त्यांचं भांडण झालं का? विविध कार्यकारी सोसायटी आहेत त्याच्यामध्ये तुमचं भांडण झालं का? दूध सोसायटी आहे त्याच्यामध्ये भांडण झालं का? पतसंस्था आहेत त्याच्यामध्ये भांडण झालं का? कोऑपरेटिव्ह बँक आहेत त्यांच्यात पण झाले का? डीसीसी बँक आहे त्याच्यामध्ये झाले का? नाही, कुठेच भांडण झालं नाही. मग अचानकपणे असणारा मी त्या गरीब मराठ्याला विचारत असतो की ओबीसी आपला विरोध होतो आणि म्हणजे आलं कुठून? हे आलं कुठून? इथल्या गरीब मराठ्याला माझं सांगणं आहे की तुमचं भांडण ओबीसीशी नाही तर तुमचं खरं भांडण हे श्रीमंत मराठ्यांची लक्षात. आणि हे श्रीमंत मराठी फार मोठे नाही आहेत, ते 169 कुटुंब आहेत फक्त महाराष्ट्रात. 169 कुटुंब आहेत. आमदारी त्याच, खासदारी तो, जिल्हा परिषदेचा अध्यक्षही असेल तो, त्या नात्या गोत्यामध्ये महाराष्ट्राची सत्ता ही नात्या गोत्यामध्ये अडकलेली आहे हे आपण लक्षात. भोशीकर यांनी चांगलं उदाहरण दिलं की बीजेपीची काउंटिंगची एजंट चव्हाण जिंकला तर त्याच्यामध्ये जिंदाबाद मुर्दाबाद करायला नको आहे का? पण आपल्याला याच्यातून खाण्याचे आहे म्हणजे याच्यातून खा, आपल्याला काय फरक? खायला मिळतंय बस झालं. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला सगळं थांबवायच्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज जागृत झालो नाही तर आपल्या
डोक्यातून कायम गेले की लक्षात. मी नेहमी म्हणत असतो, मी मुसलमानांचं उदाहरण देतो. बीजेपी काय दाखवतो? मुसलमानाच्या विरोधात आहे की नाही? दाखवते नक्की, बरोबर. खूप छान. किती बीजेपीच्या बीजेपीचे जे नेते आहेत, वरची लिडरशिप जी आहे, त्या वरच्या लिडरशिपच्या मुलाने आणि मुलीने किती मुस्लिम मुलांशी लग्न केली आहे माहिती आहे का? नाही ना. मोबाईल वापरता, कशासाठी वापरता? फक्त मी समोर आलो की माझा फोटो काढायला? हा, कशासाठी वापरता? रात्री बसल्या बसल्या दुसरं तिसरं काही बघू नका. त्या गुगलवरती जाऊन बीजेपीच्या कुठल्या नेत्याच्या मुलाने मुलीने मुस्लिम मुलीशी लग्न केलेले तेवढं टाईप करा, तुमच्याकडे यादी नाही. यादी नाही. ते मस्तपैकी बिर्याणी खातात आणि आपण असं नसतो हडकं मोजत बसतो. ती कोणाची? त्या माणसांची. तशाच रीतीने हे जरांगी पाटलांनी उभं केलेलं आंदोलन तो दाखवतोय की मी म्हणतोय गरीब महाराष्ट्र तिथपर्यंत तो सगळं राजकारण. पण ज्यावेळेस तो म्हणतो की ओबीसी कडून माझ्या हातला ओबीसीच्या कोट्यातून द्या, तिथं तो राजकारण करतो. आपण सगळ्यांनी जरांगे पाटलाचे आभार मानले पाहिजे. अरे बाबा, तो अजून जोराने आंदोलन कर, मी ओबीसी अजून जावा. त्यांनी आपल्याला जागून घेतलं, आनंदित आहे. त्याचा हार घालून मी सत्कार करतो. पण इथेही तो तिसरा खेळ करत असतो, एक लक्षात घ्या. आणि तो केला पाहिजे त्यांनी, असं म्हणून तो आता बोलतोय, करत नाही. करतोय की न करतोय अजून शंका आहे. आणि ती म्हणजे तो जो म्हणतोय ना 288 मे लढला ही त्याची तिसरी खेळी. म्हणजे एका बाजूला ओबीसीचा माहोल उतरून दिला, दुसऱ्या बाजूला त्यांनी घोषणा केली की मी 288 लढणार. आता ही त्याची घोषणा 288 ओबीसीच्या विरोधात की कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? कोणाच्या विरोधात? ओबीसीच्या विरोधात. बरं, मान वापर की बीजेपीच्या विरोधात. अजून कोणाच्या विरोधात? मराठ्याच्या विरोधात. तो ओबीसीचे ढाल करून श्रीमंत मराठ्यावरती वार करतोय. आणि माझं म्हणणं आहे की त्यांनी तो वार करा. त्यांनी वार केला
तुमचे दरवाजे मोकळे झाले आणि त्या गरीब मराठीचे दरवाजे मोकळे झाले. पण तो करतोय की न करतोय हे आपल्याला बघावं लागेल. की आपलं नुसतं धमकी देतो. जो धोका आहे तो मी आपल्याला सांगतो. तो धोका शरद पवारांचा. दोनशे 25 जागा लढणार म्हणून जिंकून आणणार म्हणून सांगितलं समाजाच्या आणि नंतर पलटला आणि म्हटलं नाही आघाडी. तेव्हा 225 आणायच्या याचा खेळ आपण लक्षात घेतो. आरक्षणाला धोका विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर नाही. ओबीसीच्या आरक्षणाला धोका हा विधानसभेनंतर आहे लक्षात. विधानसभेनंतर आहे हे आपण लक्षात घ्या. आणि ते कसं आणि ते कसं तर ओबीसी समाजाची मागणी आहे. ओबीसी समाजाची मागणी आहे. काय मागणी आहे? जात गणना झाली आहे की नाही? ही मागणी आहे की नाही? याच मागणीला धरून तुमचं आरक्षण घ्यावं. ते ठराव करतील विधानसभेमध्ये की जात गणना ओबीसीची मागणी आहे की जात गणना झाली पाहिजे. आणि मग ही विधानसभा ठराव करते की जात गणना झाली पाहिजे. आणि त्याच्याच बरोबर दुसरा ठराव करतील की ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे आणि जात गणना होत असल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणाला स्थगन देता येते अशी असताना वर्ष स्टे देऊन टाका. स्टे दिला तर काय झालं? लागू होणार नाही. पॉलिटिकल म्हणजे राजकीय आरक्षणासाठी तो खेळ सुरू हायकोर्टातून सुप्रीम कोर्टातून झाला. आता शिक्षण आणि नोकरीमध्ये जे काही लागणार आहे त्यांना असणार विधानसभेमार्फत लावले जाईल. हा विधानसभेतला ठराव मंजूर होऊ नये म्हणून आम्ही असणारा ओबीसी समूहाला टार्गेट दिलं की किमान 100 आमदार तुम्ही निवडून आणले पाहिजे. तर आता 100 आमदाराच्या पाठीमागचं कारण कळलं. निवडून आणणार. आता हे निवडून आणायचं असेल तर अजून एक गोष्ट केली. अजून एक गोष्ट केली. आपण मी पडलो, त्याच्यानंतर जानकारी पडली, त्याच्यानंतर मुंडी पडल्या. याचं कारण का? आम्ही तिघे वेगवेगळे एकत्र आलो असतो तर जिंकलो असतो. या आरक्षण बचावाची यात्रा जी आहे ही 7 ऑगस्टला सभेच्या रूपांतरातून आपण थांबवतो. सभेच्या रूपातून थांबवतो. तो आरक्षण वाचवणं हे आपलं असणारं पहिलं कर्तव्य. आणि म्हणून ज्या चुका आपण झाल्या त्या पुन्हा होणार नाहीत ते पाहिजे. ज्या चुका झाल्या त्या आपल्याला पुन्हा होता कामा नये हे पाहिजे. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे?
आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे त्या ठिकाणी तर ओबीसी समूह एकत्र आहे हे दाखवणं गरजेचं. ओबीसी समूह एकत्र एकत्र आहे हे दाखवणं महत्वाचं आहे. 7 तारखेला मंडल दिन आहे. या दिवशी ओबीसीना आरक्षण देण्यात आलं, जाहीर करण्यात आलं, लागू झालं. तो दिवस आपण साजरा करतोय. तो दिवस साजरा करत असताना ओबीसी हा एकच समाजाचा नाही, तर हा वेगवेगळ्या समूहाचा आहे. त्यांनी त्याची मूठ बांधलेली आहे. ती मूठ आपल्याला अमरावतीला दाखवायची आहे आणि ती आपण दाखवून द्या या अपेक्षा मी बाळगतो आणि आरक्षण आपण वाचूया एवढं बोलतो आपल्याला.